परतवाडा ते धारणी मार्गावर घडलेल्या अपघातात अपघातग्रस्त वाहनाला दरीतून काढण्याकरिता जात असलेल्या क्रेन मशीन वाहन चालकाचे वाहनावरून नियंत्रण सुटल्याने क्रेन मशीनचा अपघात घडला असून अपघात एवढा गंभीर होता की त्यामध्ये संपूर्ण क्रेन मशीन वाहन जळून त्याची राख रांगोळी झाली आहे। प्राप्त माहितीनुसार मेळघाट क्षेत्रातून जाणारा परतवाडा ते धारणी हा आंतरराज्यीय महामार्ग अत्यंत घाट वळणाचा आहे। जवळपास 90 किलोमीटर अरुंद रस्ता आणि त्यामध्ये घाट आणि घाटांच्या बाजूला खोल दरी असल्यामुळे बरेच वेळा वाहन चालकांचे वाहनावरून नियंत्रण सुटून या रस्त्यावर अपघात झाल्याचे दिसून आले आहे। अशाच प्रकारचा एक अपघात मेळघाटच्या रस्त्यावर गेल्या गुरुवारी घडला होता, ज्यामधील अपघातग्रस्त वाहनाला काढण्याकरिता गेलेली एक क्रेन मशीन वाहन स्वतः अपघातग्रस्त झाल्याची माहिती समोर आली आहे। घटांग ते सीमाडोह रस्त्यावरून जाताना क्रेन मशीन वाहनाच्या वाहन चालकाचे नियंत्रण सुटल्याने क्रेन मशीन वाहन रस्त्याच्या कडेला असलेल्या संरक्षण भिंतीवर आदळले। ही टक्कर एवढी जोरदार होती की क्षणातच क्रेन मशीन मध्ये स्फोट होऊन त्यामध्ये आग लागली आणि क्षणातच आगीने रौद्ररूप धारण करून संपूर्ण क्रेन मशीनला आपल्या आटोक्यात घेऊन त्याची राख रांगोळी केली। सुदैवाने क्रेन मशीन मध्ये बसलेले वाहन चालक आणि मदतनीस यांनी उडी घेऊन आपले जीव बचाविले। सनद असो की गेल्या अनेक वर्षापासून मेळघाटातून जाणारा धारणी ते परतवाडा मार्ग अत्यंत अरुंद असल्यामुळे आणि घाट वळणाचा असल्यामुळे सदर रस्त्याचे नाविन्यकरण ज्यामध्ये चौपदरीकरण करण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे। मात्र व्याघ्र प्रकल्पाच्या नियम आणि अटी व शर्तीमुळे सदर रस्त्याचे काम रखडले गेले आहे। जोपर्यंत या रस्त्याचे बांधकाम होत नाही तोपर्यंत अशा प्रकारच्या अपघाताची मालिका सुरूच राहणार हे मात्र नक्की। तस्मीन शेख, सुलेमान मेमन, जुगल किशोर जयस्वाल सह शकील अहमद, विदर्भ न्यूज, धारणी।